तर त्याच्याबद्दल मी बोलतो. ठीक आहे, मी त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. अरे महानगरपालिका माझ्या ताब्यात नाही ना बाळा. एक मिनिट, महानगरपालिकेची अंमलबजावणी ही महानगरपालिका करत असते. अरे थांब ना बाबा, तू कशाला मध्ये बोलतो? माझं म्हणणं एकंदरीत ज्यांच्याकडे सूत्र होती त्या ती इथला कारभार करताना काय काय समस्या निर्माण झालेल्या हे मी तुमच्या समोर ठेवले. अरे जे कोणी असतील ते मला त्यावेळेस जे इथं कारभार बघत होते ते ह्याच्यामध्ये अयशस्वी झाले. पिंपरी आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या स्वतः नेतृत्व करता आहात, पण तुमच्या चिरंजीवाचं एका घोटाळ्यात नाव आलेले तसं मुद्दे कुठले असतील? नाही, पण त्यांनी जे नाव आलेलं आहे त्याची चौकशी चालू आहे ना. मी त्याच्याबद्दल सुरुवातीपासून सांगतो. मी 35 वर्ष पत्रकार मित्रांनो, तुमच्यातले पण अनेक पत्रकार मला ओळखतात. मी कधीच चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही, कधी कुणाचंही मी समर्थन केलं नाही. त्याची चौकशी नेमलेली आहे सरकारने. मला वाटतं ACS रेव्हेन्यूच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, ते त्याच्याबद्दलची चौकशी करतायत. पुण्यातल्या गुन्हेगारीचा मुद्दा सातत्याने पुढे येतोय. होय, अनेकदा पोलीस आयुक्तांना गुन्हेगारी कमी करा, परंतु आता आम्ही पाहतो की अनेक गुन्हेगार असतील किंवा गुन्हेगारची नातेवाईक असतील त्यांना राजकीय पक्षांकडून तिकीट देण्यात आले. अशाने गुन्हेगारी संपणार की वाढणार आहे? एक मिनिट, तू समजा गुन्हेगार तू नाहीये, परंतु समज आता प्रश्न विचारला, तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे? असं नाहीये. तुम्ही जर कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खं खानदान त्याला जबाबदार आहे असं समजण्याचं कारण नाही. काही विकृती असते, काही चुकीच्या गोष्टी असतात. आणि तुम्ही एक बघा पत्रकार मित्रांनो, आता जे कुणी याद्या आहेत त्याच्यामध्ये इतरांच्या याद्यामध्ये देखील नावं कशी आहेत? त्याच्यामध्ये आता माझ्याबरोबर सीताराम नंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिलेली नाही. ऐका मी सांगतो ना, त्याच्याबद्दल सांगतो ना. अरे मी तेच सांगतो रे बाबा की त्या संदर्भामध्ये सचिन खरातांनी आणि सीताराम गंगावणेंनी सांगितलं की आमचं चिन्ह हे त्या ठिकाणी पोचायला वेळ लागेल, आम्हाला आमचे जरी उमेदवार असले तरी कार्याचं चिन्ह द्या. हे असं अनेक निवडणुकीमध्ये RBI आठवडे साहेबांच्या बरोबर आम्ही युती करायचो त्यावेळेस तसं व्हायचं. इतर पण वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस बरोबर घेतले जातात त्यावेळेस असं अंडरस्टँडिंग असतं. आपल्याकडचा ओला कचरा हा शेतांमध्ये टाकला जातो. रोजी काळभोर वगैरे परिसरात पण बराच कचरा मध्यंतरी टाकण्यात आला. दुसरं STPचा विषय. STP आता ह्या पद्धतीने आपल्या निविदा काढल्या, 500 कोटी रुपये महापालिकेचं नुकसान होतं. तर याला राज्य शासनाची मान्यता आहे अमृत अंतर्गत, तिथं काही चर्चा झाली का? नाही, एक मिनिट. एकदा कुठल्याही महानगरपालिकेला, नगरपालिकेला निधी ज्यावेळेस एखाद्या प्रकल्पाच्या करता द्यावा लागतो त्यावेळेस लोकल बॉडी म्हणून तो अधिकार त्यांचा त्या बॉडीचा असतो, नगराध्यक्ष आणि ते नगरसेवक किंवा महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि त्यांची बॉडी असं असतं. तुम्हाला आता जरी प्रशासक असलं तर कोण महानगरपालिका
तुमचं तर फार बारकाईनं सगळीकडे लक्ष असतं. चौकस तुमची बुद्धी आहे, चौकस तुमच्या नजरा असतात. त्याच्यावर कोण कारभार करतंय तेही आपल्याला माहिती आहे. मित्र पक्षाला उमेदवारी दिली त्याच्या प्रचारासाठी तुम्ही जाणार आहेत काय चारही लोक? कुठल्या मी ऐका अरे बाबा, मी आता महानगर आता ही प्रेस घेतली, ही आम्ही उभे केलेल्या उमेदवारांच्या संदर्भातलीच आहे. उद्याच्याला मी पुढची प्रेस घेणार आहे, त्यावेळेस मी पुणेकरांना काही सांगितलं पाहिजे ना. मी नुसतंच यांनी असं केलं यांनी तसं केलं, आणि तू आल्यावर काय करणार? तुझ्या नेतृत्वाखालचे बॉडी निवडून आल्यानंतर काय करणार ते पण मला सांगावं लागणार आहे ना. ते मी 2 दिवसांनी तुम्हाला सांगतो. लास्ट तारीख होती. इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की 45 पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर त्यात सगळ्यात जास्त भाजपचे आहेत, इथून दुसऱ्या पक्षाचे असतात. असं कधीच झालं नव्हतं. आता विरोधक टीका अशी करतात की भाजपला गेम पलटवण्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितल्याचे बिनविरोध आहेत. असं झालंय का कधी? ज्या वेळेस एखादे उमेदवार समोर राहत नाही त्यावेळेस बिनविरोध होतं. उमेदवारीला ठेवायला सगळ्यांनाच मुभा आहे ना, त्याला कुणी अडवलंय? आपल्या पक्षाचा उमेदवार माघार घेतली त्याच्यामुळे भाजपचा एक नगरसेवक बिनविरोध झालेला आहे, तर पक्षाला कल्पना होती का? नव्हती. मग काही कारवाई वगैरे चालली, नोटीस दिलेली आहे. 15 तारखेच्या नंतर कारवाई करतो. निवडणुकांना अशा टप्प्यात सामोरं जातं आता की ज्यावेळी तुमच्या सुपुत्रावरती दुर्घटना होण्याचा आरोप झालाय, अशा तुम्ही सामोरं जाताय. स्पेशली त्या पुणे आणि पिंपरी तुमच्याकडे तिथलाच दुर्घटना होणार आहे. अशा वेळी तुम्ही आता मतदारांना बाकीचे मुद्दे सांगताय, तुमची इन्व्हेस्टिगेशनचा प्रयत्न. अहो बरोबर आहे ना. आता बहुतेकांना कळलेलं आहे तिथं व्यवहारच झालेला नाहीये ना. ती जागा विकताही येत नाही, घेताही येत नाही, त्याचा कागदच होत नाही. हे तर सिद्ध झालंय सरकारची जागा आहे, त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे. त्याच्याबद्दलची चौकशी होऊन काय फसवणूक झाली का, कुणी मुद्दाम केलंय का आणखीन काय केलंय ते त्या ठिकाणी होईल. त्याची जशी चौकशी झाली तसं जय जिनेंद्रच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला माहिती काय झालंय ते. जय जिनेंद्र. आभारी आहे. पुणे महापालिकेने 75 किलोमीटरचे रस्ते केले. पुणे महापालिकेच्या ते फक्त 132 कोटी खर्च झाला आणि 3 वर्षात 402 कोटी खर्च होणे खड्डेच होते. पुणेकरांना खड्ड्यात भ्रष्टाचार झाला की त्याला आपण ऋण आणत नाही. हे का मी त्यावेळेस हे जे काही जागतिक स्तरावरच्या स्पर्धा होत असताना आमच्या मुख्यमंत्र्यांचं त्याला पंतप्रधान महोदयांना बोलवण्याचा प्रयत्न आहे. कारण जागतिक स्पर्धा आहे, त्या जागतिक लेवलची ही सायकल स्पर्धा आहे. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की जो रूट ठरवलेला आहे तो आपल्या पुण्याच्या ग्रामीण भागातल्या मुळशी, मावळ, भोर अशा वेगवेगळ्या भागातनं तो पुरंदर, बारामती अशा वेगवेगळ्या भागातनं तो रूट आहे, दोन्ही शहरं. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की आता हे वॉर फुटिंगवर करावं लागेल. त्यावेळेस सीएम साहेबांनी आम्ही ठरवलं एकत्रपणे पुणे कॉर्पोरेशनचं पुणेनी करायचं, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचं पिंपरी चिंचवडनी करायचं, आणि बाकीचं जे त्याला पीडब्ल्यूडीनं निधी द्यायचा. आणि मग तो मान्यता मी घेतल्यावर सीएम साहेबांना सांगितलं की ह्याच्यामध्ये राहणे म्हणून एक नवीन चीफ इंजिनियर आलेले, त्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये कुठंही गडबड होऊन देऊ नका. इतक्या बेस्ट क्वालिटीचे रस्ते आपण सगळे मिळून करू. इथं अजिबात कुठला राजकीय हस्तक्षेप मी होऊन देणार नाही. मी राजकीय हस्तक्षेप होऊन देणार नाही. तुम्हाला रितसर जे काही तुमच्या नियमाने असेल ते टेंडर प्रोसिजर राबवा, आणि तुम्हाला जे उत्तम ज्यांच्याकडे रेडी मिक्सर प्लांट मिक्सर ते असेल त्यांना तुम्ही द्या, आणि ज्यांची क्वालिटी चांगली आहे त्यांनी तसं दिलं. मुभा दिल्यानंतर काय झालं हे आपण बघा. रेट पण व्यवस्थित. स्पेसिफिक प्रश्न आहे, मग यापूर्वी भ्रष्टाचार होत होता की अनस्था? त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले. दादा तुम्ही पाण्याचा उल्लेख केला, पाणी किती महानगरपालिका किती आणि काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे. हा विषय तुम्ही बघितलेला आहे. टँकर माफिया दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, पुणेकरांचं पाणी कोण पळवतं, आणि जी वॉटर इंडस्ट्री पुण्यामध्ये नव्याने निर्माण झालेली आहे, पाण्याच्या जाहिराती सुद्धा होतात की पाणी प्या म्हणून, हे पाणी नेमकं पळवते कुठे?
हे तुम्हालाही टँकर माफिया कोण आहेत काय आहेत हे सगळं माहिती आहे. त्याच्यामध्ये लँड माफिया आहेत, टँकर माफिया आहेत. अलीकडे आता तुम्ही मगाशी कुणी विचारलं, मी खरंच सांगतो, पालकमंत्री म्हणून माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढी पार पाडायला मी कमी पडत नाही. ज्यावेळेस इथं कोयता गँग आणि ते गाड्या फोडतात ना, स्कूटर, मोटर, लाईट मोटर व्हेकल, त्यावेळेस मी सीपीना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे. मी दोन्ही सीपी आणि एसपी या तिघांना विचारलं, पत्रकार मित्रांनो, आजपर्यंतच्या पुणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेच्या इतिहासात एवढ्या गाड्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे दिले नव्हते, एवढे पैसे आपण दिलेले. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला जे जे काही लागतंय या सगळ्याला आळा बसवण्याच्या करता ते सगळं देण्याची तयारी. मध्ये मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये आम्ही ठरवून पोलीस स्टेशन मंजूर करून दिले, स्टाफ मंजूर करून दिला. आम्ही आमची जबाबदारी जी आमच्यावर आहे ती आम्ही जबाबदारी पार पाडतो. परंतु ही जबाबदारी पार पाडताना जसं पुणेकरांनी, पुणे जिल्ह्यानी मधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये अनेक नगरपालिका आमच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यामध्ये दिल्या आणि चांगल्या प्रकारचं यश मिळवून दिलं, तशा पद्धतीनं उद्याच्याला पुणेकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी या 2 महानगरपालिका आमच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात द्याव्यात. मी अक्षरशः खात्रीनं सांगतो, मी दर आठवड्याला 1 दिवस देतो, तो 2 दिवस देईल. 1 दिवस पिंपरी चिंचवडला आणि 1 दिवस पुण्याला, आणि या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करेन. कारण 7 दिवसात 2 दिवस एवढ्या मोठ्या शहराला दिले. मी मुळात पालकमंत्री आहे. जसं मी परवा बीडला गेलेलो होतो, बीडला पण अनेक कामं आम्ही त्या ठिकाणी केलेली आहेत. बीड आता पंतप्रधान आवास योजनेमध्ये राज्यात पहिलं आलेलं आहे. म्हणजे जबाबदारी दिल्यानंतर आम्ही सगळ्या यंत्रणेला तिथं बरोबर घेतलं. अशा अनेक गोष्टी आम्ही तिथं केलेल्या आहेत. तशा पद्धतीनं आपल्याला इथं पण करायच्या, पण त्याकरता पीएमसी आणि पीसीएमसी हे आम्ही जे काही युती केलेली आहे त्या लोकांच्या हातामध्ये, त्या आमच्या नगरसेवकांच्या हातामध्ये द्यावी. बरं, आम्ही उमेदवार पण काही नवे चेहरे दिलेले आहेत, काही अनुभवी दिलेले आहेत. एवढी मोठी महानगरपालिका चालवण्याच्या करता अनुभवी लोक लागतात. तुम्ही जर माझं पॅनल बघितलं तर पॅनलमध्ये तुम्हाला तसे अनुभवी लोक निश्चितपणे पाहायला मिळतील. हे मी दाव्याने तुम्हाला सगळ्यांना सांगतो. शिंदे शहरामध्ये पुण्यातल्या भाजपच्या संदर्भात तुमच्यावरती टीका केली त्यांनी आणि तुम्ही म्हटलात की पुण्यातल्या पत्रकार परिषदेत मी या विषयावर बोलेन. त्यांनी माझ्यावर टीका केली. प्रत्येकाला संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे. त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे, ती परदेशात कशी गेली हो, त्याचा पण आपण बारकाईनं तपास करू ना. पण तुम्ही म्हटलं होतं आज बोलेन. एक मिनिट, मग तेच मी सांगतोय ना. आणि मी गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये मगाशी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो, माझ्या पक्षाचा जरी उद्याच्याला चुकला तर त्याच्यावर कारवाई करा असं सांगायला मी मागं पुढं बघत नाही. मी जाहीर भाषणात सांगतो की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट घ्यायची त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बना, आणि ज्यांना लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यायचंय त्यांनी तिथं ते कारभार करा. कारण त्याच्यातनं चांगलं काम आपल्याला करता येतं. माझं कालही तेच मत होतं, आजही आहे, उद्याही राहणार आहे. माझा आरोप नाही, मी आपल्या आठवण केली. जय जनेंद्र म्हणलं की तुमच्या मनात काय येतं त्याला मी काय करू. मला कुणाचाही जय म्हणण्याचा अधिकार आहे, बाबासाहेबांनी दिलाय. कुणाची आमची केंद्रात आणि राज्यात तिथं आम्ही एकत्र आहोत. इथं आमची थेटच लढत आहे, थेटच आहे. उगीच काहीतरी साखर तर माझ्याकडे आणून द्या, लगेच कोंडात टाकतो, लगेच. बाबुराव ठाकरे यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे. मतदार
मतदारांना मतदार याद्या घेऊन आमिष दाखवलं जात होतं. तेव्हा का मला ते रात्री कळलं, मी माहिती घेतली, त्याच्यामध्ये पोलिसांच्याकडे तक्रार अशी आली, 10ला प्रचार बंद होतो, 10च्या नंतर देखील प्रचार चालू होता, अशा पद्धतीची काही तक्रार आली. मी आत्ताच आमच्या सगळ्या उमेदवारांना सांगतो, निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल असं कुणी काम करू नये. उमेदवारांनी करू नये, उमेदवारांच्या पाठीराख्यांनी करू नये. आमचे जे सगळे पक्ष आहेत वेगवेगळे, त्या पक्षाच्याही कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी कुणी करू नये. हे तर माझं पहिल्यापासूनच म्हणणं आहे. कल्याणी कोलकाता तुम्हाला भेटायला आलं, त्यांनी आरोप केले. कोण? कल्याणी कोलकाता आंबेडकरांची ते भेटायला मला काय हे बाळा, मी माझ्याकडे आलेल्या सगळ्यांना भेटतो, मी कशाला तर कुणाला नाही भेटणार. अहो आता किती वाजता आले होते? दुपारी मी नव्हतोच घरी. सुरक्षा रक्षकांकडनं असं सांगितलं की 2 दिवसांनी तुम्हाला नाही, एक मिनिट. हे मी सकाळी काही पत्रकार मित्रांना घेऊन बसलो होतो, जवळपास 2 तास त्यांच्याशी खेळीमेळीत घालवले. निवडत नाही, आता ते वैभवनीची यादी दिली, त्यांना बोलवलं. त्याच्यामध्ये राहिलेले पण बोलवीन ना, त्याच्यामध्ये माझ्या एकावरती जबाबदारी टाकली, राहिलेला नाही बोलवीन. आता आपल्याला नेहमीच एकमेकाची गरज लागते. आणि काय होतं, माझ्या कामाच्या व्यापात मी पण सकाळी 6ला ज्यावेळेस कामाला लागतो, मी पत्रकारांना काय म्हणतो, गो मला माझं काम करू दे. काही कामात रमतात, काही पत्रकारांच्या मध्ये गप्पा मारण्यात रमतात, काही आणखीन काही मध्ये रमतात. आता काय प्रत्येकाचं वेगवेगळे, पण मला कुणाचा अनादर करायचा नाही. त्यांचा गैरसमज झालेला असेल तर मी उद्या पण माझे बरेच कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून आहे, त्याच्यामुळं मी त्यांना भेटीन, काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेईन. कारण मी शेवटी लोकप्रतिनिधी आहे, पालकमंत्री आहे, प्रत्येकाचं म्हणणं जाणून घेणं माझं कर्तव्य आहे. दादा, इलेक्शन भाजपसोबत सदस्यत्व येणार का पालिकेत? समजा अरे बाबा, मग तसं कसं गणित जमणार नाही? तुम्ही राज्य केंद्रात आहात. अरे कसं गणित जमणार नाही? लढाई आहे तिथं आमची आणि त्यांचीच आहे ना, तिसरं कोणी नाहीच आहे ना. त्याच्यावर ते तरी येतील किंवा आम्ही तरी येऊ. अरे ना, घ्यायचा प्रश्नच येणार नाही. 165 ना, 165 मध्ये आज परिस्थिती जर बघितली तर फाईट कुणात आहे? पत्रकार मित्रांनो तुम्ही सांगा. आम्ही महापौर करण्याकरताच हे सगळं करतोय. स्वतःचा पक्षाचा भाजपमध्ये आमचाच महापौर होणार, शिवसेना होती आमच्या पाठीशी. आम्ही म्हणतो आम्ही आमचाच महापौर करणार. काय तुझं म्हणणं? ओके, धन्यवाद. मी चालतो, मला मावळला जायचं. मी चालतो रे, मी चालतो, मला